मुलांच्या लहान भुकेसाठी एक टेस्टी आणि पौष्टिक खाऊ म्हणजे आचारी मखाने आज आपण बनवूया। मधुगंधाज रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। यासाठी आपण कढई गरम करूया। कढई गरम झाल्यावर यात 2 कप मखाने टाकूया आणि मखाण्यांना छान रोस्ट करून घेऊया। मखाण्यांना इंग्लिश मध्ये फॉक्सनट आणि मराठीमध्ये कमळ बियाही म्हणतात। छान परतत जायचे हे मखाने। आपल्याला कुठल्याही तेलाचा वापर करत नाही होत। आता आपण नुसते कोरडेच ह्याला रोस्ट करून घेत आहोत। साधारण हलक्या गुलाबी रंगावरती अशा प्रकारे त्याला आपण रोस्ट करून घेतले। रोस्ट करून त्यांना आपण थंड व्हायला ठेवून देऊया। आता त्याच कढईमध्ये आपण थोडं तेल गरम करूया। तेल गरम झाल्यावर ह्याच्यात 1/4 कप शेंगदाणे आपण टाकलेत। शेंगदाणे छान फ्राय करून घेऊया। योग्य आणि थोड्या प्रमाणात जर मखाने रोज खाल्ले ना तर ह्याचे आरोग्यासाठी फार गुणकारी फायदे आहेत। मखाने हे आपले हाडे मजबूत तर करतातच आणि आपली रोग प्रतिकारक शक्तीही वाढवतात। शेंगदाणे आपले फ्राय झालेत, त्यांना काढून घेऊया। आता त्याच गरम तेलामध्ये आपण कढीपत्ता टाकूया आणि कढीपत्ता छान फ्राय करून घेऊया आणि आपला गॅस बंद करून घेऊया। गॅस बंद झाल्यावर ह्याच्यावर आपण 1 टेबलस्पून लोणच्याचा मसाला टाकतोय। कैरी लोणचे मसाला वापरायचा जो रेडीमेड मिळतो तो। अर्धा टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून लाल तिखट हे सगळं टाकून हा मसाला छान या तेलामध्ये मिक्स करून घेऊया। गॅस ऑन ठेवू नका, नाहीतर हा मसाला जळू शकतो, म्हणून आपण गॅस बंद करून ही स्टेप करतोय। तेल आपलं ऑलरेडी गरम आहे। आता यावर आपण रोस्ट केलेले मखाने आणि शेंगदाणे टाकूया आणि या मसाल्यांमध्ये हे छान मिक्स करून घेऊया। छान टॉस करून घेऊया म्हणजे सगळा मसाला ह्या मखाण्यांना मस्त कोट झाला पाहिजे। सुट्ट्यांमध्ये खायला एक मस्त चमचमीत आणि एकदम पौष्टिक कोरडा खाऊ आहे हा। छान मस्त कोट झाला। यावर आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया। हे मखाने खायला खूप टेस्टी लागतात। तुम्ही असेच गरम गरम खाऊ शकता किंवा ह्याला एअरटाईट बॉटलमध्ये स्टोअर करून साधारण एक 15 ते 20 दिवस व्यवस्थित राहतात आणि खाऊ शकता। तुम्ही बघू शकता, बघा किती छान कोट झालेला आहे। आता सर्व करूया। गरम गरम खायला देऊ शकता किंवा स्टोअर करून देऊ शकता। खूपच मस्त आणि चविष्ट लागतात हे मखाने। लोणच्याच्या मसाल्यामुळे ह्याला खूप मस्त छान चव येते। मखाने हा अतिशय पौष्टिक खाऊ आहे। लहान आणि मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर असा असलेला प्रोटीन रिच आणि फायबर रिच खाऊ। या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना नक्की बनवून द्या आणि मला कळवा ही रेसिपी कशी झाली ते। अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक्यू।